सरकारच्या चहापान कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार नाहीत। मुलगा जय पवारांच्या कार्यक्रमानिमित्त जय पवार याचं लग्न आहे आणि त्या कार्यक्रमानिमित्त अजित पवार बहारेनला गेलेत आणि आज संध्याकाळी ते बहारेनवरून मुंबईमध्ये दाखल होणार आहेत। त्यामुळे चहापानाच्या या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार नाहीत। तर उद्या सकाळीच नागपूरमध्ये सभागृहाच्या कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत। आपण पाहतोय महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेताच नाहीये। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आता सोमवारपासून म्हणजेच 8 डिसेंबर उद्यापासून सुरुवात होणार। दरम्यान महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी परिस्थिती उद्भवली आहे की ज्या ठिकाणी दोन्ही सभागृहांमध्ये म्हणजेच विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये अधिकृत विरोधी पक्षनेताच नाहीये। कोणत्याही विरोधी पक्षाला एकूण जागांपैकी किमान 10% जागा मिळालेल्या नाहीत। 2088 सदस्यांच्या विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदाचा दावा करण्यासाठी किमान 29 आमदार असणं आवश्यक असतं। मात्र 8 दिवसांच्या या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेत्याची निवड अशक्य असून कार्यक्रम पत्रिकेत कुठेच विरोधी पक्षनेता निवडीचा उल्लेख नसल्याचं देखील समोर आलंय। आपण पाहतोय ऐन थंडीमध्ये नागपूरचं वातावरण तापणार आहे, कारण विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा दावा करण्यासाठी किमान 10% आमदारांची गरज असते आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही विरोधी पक्षाला 10% जागा मिळालेल्या नाहीत। ठाकरे सेना 20, काँग्रेस 16 आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे 10 आमदार निवडून आले। तर विरोधी पक्षनेते पदाचा दावा करण्यासाठी 288 पैकी किमान 29 आमदार असणं आवश्यक आहे। तर मवियात कोणत्याही पक्षाकडे स्वतंत्रपणे 10% संख्याबळ नसल्यामुळे विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे। तर विधानसभेच्या पाठोपाठ विधान परिषदेमध्ये देखील तीच परिस्थिती आहे। 29 ऑगस्ट 2025 पासून विरोधी पक्षनेतेपद या ठिकाणी रिक्त आहे। दोन्ही सभागृहात कोणत्याही विरोधी पक्षाकडे 10% एवढं संख्याबळ नाहीये। त्यामुळे विधान परिषदेतही विरोधी पक्षनेतेपद रिक्त ठेवण्यात आलं आहे।